वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरती यंदा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो थाटामाटाने उत्साहाने साजरा होताना सध्या पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याला जी आहे ती सुरुवात होणार आहे, परंतु संपूर्ण किल्ले रायगड जे आहे या शिवभक्तांनी संपूर्ण दुमदुमून गेले आणि संपूर्ण भगवमय झालेलं असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। सध्या आपण किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आहोत आणि अनेक शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावरतून गेल्या काही दिवसांपासूनच दाखल होताना पाहायला मिळतात। काल किल्ले रायगडावरती मोठ्या संख्येने शिवभक्त जमलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्या इथे देखील मोठ्या प्रमाणात शिवभक्त इथे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील यावेळेस किल्ले रायगडावरती आलेले आहेत। धनंजयजी खरं तर किल्ले रायगडावरती 352वा यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय आणि प्रत्येक शिवभक्त जो आहे तो उत्स्फूर्तपणे या संपूर्ण कार्यक्रमाला येतोय। तुमच्या काय भावना आहेत आणि तुम्ही सहकुटुंब या ठिकाणी आलात का? आम्ही सहकुटुंब आलेलो आहोत, मुलं आलेले आहेत। याचा उद्देश एकच आहे की आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर आम्हाला नतमस्तक होऊन जी आमची अर्धी लढाई राहिलेली आहे ती लढण्याचं बळ सगळ्यांच्या अंगी यावं हा उद्देश आहे आणि हा संकल्प देखील आहे। ज्या शिवरायांच्या राज्यामध्ये ज्या प्रकारे अन्यायाला वाचा फुटत होती, अन्यायाला न्याय द्यायची जी पद्धत होती महाराजांची, त्याच पद्धतीनं आम्हाला देखील अपेक्षा आहे या राज्य शासनाकडून की आम्हाला आमच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा आणि जे गुन्हेगार आहेत, ज्या माझ्या भावाला ज्या लोकांनी संपवलं त्या लोकांना त्याच पद्धतीनं जे म्हणजे त्याला जी शिक्षा आहे कठोरातली कठोर शिक्षा द्यावी आणि आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा। परंतु ज्या स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण पोलिसांची कारवाई म्हणा मकोका संपूर्ण लावण्यात आला, परंतु मकोका हटवण्याकरता आता आरोपींनी कोर्टामध्ये देखील एक याचिका जी आहे ती करण्यात आलेली आहे। सरकारी वकील उज्ज्वल निकम आहेत, उज्ज्वल निकम योग्य पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने बाजू मांडतात का? कारण की त्यांची मागणीसुद्धा तुमच्याकडनं करण्यात आलेली होती। आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, ते योग्य काम करतील किंवा त्यांनी काम करावं अशीच आमची पहिल्यापासून मागणी आहे। आणि आरोपीचे जे राईट आहेत, आरोपीला वाटतं की आम्ही निर्दोष आहोत, परंतु याच्यातून कोणीही सुटणार नाही, कोणालाही सोडलं जाणार नाही। कारण का सगळ्या महाराष्ट्रात नव्हे तर सगळ्या भारताने ही गोष्ट बघितलेली आहे की कशा क्रूर पद्धतीनं एका माणुसकीची हत्या ज्यांनी केलेली आहे त्यांना कशातूनही सुटू देणार नाही कोणी आणि ते सुटणार देखील नाही। गंगाधर काळकुटे आता आपल्याबरोबर। गंगाधर काळकुटेजी, सातत्यानं तुम्ही जरंगे पाटलांच्या लढ्यामध्ये खांद्याला खांदा लावून उभे होतात, त्याच्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरण झाल्यानंतर देखील तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण त्याच पद्धतीने त्वेषाने या सगळ्या प्रकरणामध्ये लढत होता, परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे, तुम्ही किल्ले रायगडावरती आलात। धनंजय देशमुख संपूर्ण कुटुंबांसोबत आहेत, स्वर्गीय संतोष देशमुखांचे कुटुंबीय, काय भावना आहेत? कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा कारभार ज्या पद्धतीने निपक्षपातीपणाने होता त्याचा कारभार राज्यात सध्या सुरू आहे का? थोडंसं राज्यकारभार तशा पद्धतीने सुरू नाही असं मला वाटतंय। कारण आताचं जे राजकारण आहे ते बघतो आणि शिवाजी महाराजांच्या काळातलं राजकारण किंवा सत्ताकारण असन राज्यकारभार जो होता तो आदर्श होता। जर एखाद्यानं काही चूक केली तर त्याचा रांजाचा पाटील केला जायचा किंवा जर चुकीचं कोणी वागला तर त्याला टकमक टोकावून ढकलून दिलं जायचं। परंतु आजकाल जरा सर्वच बाबतीत गुन्हेगारीकरण वाढलंय, गुन्हेगाराचं उदत्तीकरण वाढलंय, गुन्हेगार काय काय चुकीच्या पद्धतीने वागतात हे सगळं अभिप्रेत नाही आहे। त्यामुळे आज शिवराज्याभिषेक सोहळा 352वा साजरा करत असताना मी राज्य सरकार असेल, सर्वपक्षीय राज्यकर्ते असतील, या सगळ्याला विनंती करेल की ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी आदर्श राज्य केलं, जात धर्म पंथाच्या पुढं जाऊन रयतेचं राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आणि जो चुकेल त्याला जिथं अन्याय होईल त्याला न्याय देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं। म्हणून तशा पद्धतीचं काम राज्य सरकारनं आणि सर्व पक्षीय नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या तशा राज्य पद्धतीचा अंगीकार केला पाहिजे। आणि विशेष करून शिवभक्ताला आपल्या माध्यमातून मी सर्व आवाहन करतो की आज राजेंच्या 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आपण प्रत्येकाने एक तरी महाराजांचा गुण घेतला पाहिजे
आणि शिवाजी महाराजांना जे अभिप्रेत होतं, जी व्यवस्था अभिप्रेत होती तशा पद्धतीनं काम करण्यासाठी पुढं आलं पाहिजे. स्वर्गीय संतोषभैया देशमुख असतील, यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. हगवणे कुटुंबांनी जे आपल्या वैष्णवीताईवरती अत्याचार केले तसे अत्याचार होणं थांबलं पाहिजे. हुंडाबळी जे होत आहेत ते थांबले पाहिजे. अनिष्ट रूढी परंपरा ज्या आहेत, लग्नावरचा वारेमाप खर्च असेल किंवा ज्या आता अनेक समस्या निर्माण झाल्यात, ह्या सगळ्या समस्या थांबल्या पाहिजेत. यासाठी सुद्धा या राज्याभिषेकाच्या निमित्तानं आपण तसा संकल्प करून इथून रायगडावरून महाराष्ट्रातल्या शिवभक्तांनी गेलं पाहिजे. अनेक शिवभक्त देखील आपल्याबरोबर आहेत. आज शिवराज्याभिषेक सोहळा आहे. गंगाधर काळकुटे यांनी सांगितल्याप्रमाणे कोणता तरी एक गुण जो आहे तो महाराजांचा घेणं गरजेचं आहे. काय भावना आहेत तुमच्या या सगळ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने? गडावरती हजारो लोक शिवभक्त जमलेले आहेत. आज या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं राज्य घेऊन नाव घेऊन हे सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे. परंतु वारंवार या ठिकाणी शिवाजी महाराजांचे अपमान केले जातात. त्याच्यासाठी कायदा झाला पाहिजे. आणि या ठिकाणी सर्व शिवभक्तांना एवढीच विनंती आहे की इथून शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने राज्य चालवतं त्यांचे संस्कार आचार विचार घेऊन आपण या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी महाराष्ट्रातील शिवभक्तांना विनंती करतो. धनंजय देशमुखांकडे शेवट करूया. धनंजय देशमुखजी, सांगितलं रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केलं. सध्या राज्यात रयतेचं राज्य आहे का? सध्या रयतेचं राज्य आहे का नाही यापेक्षा ते राज्य आलं पाहिजे. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज सगळं मावळ्यांना घेऊन जे स्वराज्याची स्थापना केलेली होती आणि ते राज्य सुखासमाधानाने चालत होतं, तसंच हे राज्य चालावं अशीच मला एक अपेक्षा आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आज सकाळपासूनच सर्व शिवभक्त जे आहेत ते रायगडावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गडावरती देखील मोठ्या संख्येने, हजारोंच्या संख्येने शिवभक्त जे आहेत ते शिवराज्याभिषेक सोहळ्याला या ठिकाणी दाखल झालेले असल्याचं पाहायला मिळतंय. एक वेगळा कमालीचा उत्साह जो आहे तो शिवभक्तांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वजण जे आहेत ते या ठिकाणी उत्स्फूर्तपणे जमलेले असल्याचं पाहायला मिळतं आणि घोषणाबाजी जी आहे या सर्व लोकांकडनं या ठिकाणी होताना सध्या आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत, अक्षय मंगणे, टीव्ही9 मराठी, मुंबई. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.